या बातमीचे प्रायोजक आहेत सुप्रसिद्ध हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट आणि दुसरी शाखा जिंदाशहा मदार चौक, सोलापूर. शरीर संबंध ठेवण्यास प्रभावित करून त्याचे व्हिडिओ शूटिंग करून लाकडाने मारहाण करून डांबून ठेवून 2 लाख रुपये खंडणी मागणारे आरोपी, एक महिला आरोपी आणि तिच्या 3 साथीदारांना जेरबंद करण्यात आले. दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी फिर्यादी नामे अलिशा शाहबाज खान, वय 20, राहणार मौजे अंबाड, तालुका माढा येथे असताना आरोपी महिला एक इसम घेऊन तिथे कुठेही जायचे नाही असं त्यांना दम दिला. त्यानंतर त्यांनी डायल 112 ला कॉल करून भीतीपोटी पोलीस ठाण्याला आले. त्यांच्या पतीचाही रात्रीपासून ठाव ठिकाणा नसल्याचे सांगितले. पोलीस विचारपूस करत असताना सायंकाळी 6च्या सुमारास फिर्यादी यांचे पती दमदाटी करणारे इसमाला सोबत पोलीस ठाण्यात येऊन ते फिर्यादीच्या पतीला तुझ्या पत्नीला घेऊन चल असे म्हणत असताना पतीला काय प्रकार आहे असे विचारले असता त्याने सांगितले की माझ्या ओळखीची सदर गुन्ह्यातील महिला आरोपी हिने तू मला खूप आवडतोस असे म्हणून सायंकाळी 4 वाजता भेटायला ये असे म्हणून बोलावून घेऊन एका शेतात घेऊन जाऊन मला आणि माझ्या मित्राला शरीर संबंध करण्यास प्रवृत्त करून त्याचे मोबाईल मध्ये शूटिंग करून घेतले आणि आम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जातो असे म्हणून अंबड येथे आरोपी राहत असलेल्या बंद पडलेल्या दुकानात घेऊन जाऊन बांधून बांबू आणि पाईपने आरोपी दिलीप भालके आणि रणधीर भालके राहणार अंबड, तालुका माढा यांनी मारहाण केली व बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर 2 लाख रुपये घेऊन ये असे म्हणून डांबून ठेवले. विलास कापरे याच्या भट्टीवर काम करावे लागेल. त्यानंतर आरोपी विक्रम सरवदे याने येऊन 1-2 वर्ष तिथे राहून वीट भट्टीवर राहून काम करावे लागेल. तुझ्या पत्नीला हॉटेलवर काम करावे लागेल, नाहीतर अशी दमदाटी केल्याने फिर्यादी यांनी कुर्डुवाडी पोलीस ठाणे येथे BNS कलम 140, 2, 308, 118, 1, 352, 1, 351, 3, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अतिल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, प्रीतम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, अंजना कृष्णा VS, सहाय्यक पोलीस अधीक्षक करमाळा, उपविभाग करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे, हेड कॉन्स्टेबल भोसले, गोरे, शिंदे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल पठाण, पटाईत यांच्या पथकाने कारवाई केली. सदर गुन्ह्यातील आरोपी दिलीप विश्वनाथ भालके, रणधीर दिलीप भालके, विक्रम सरवदे व महिला आरोपी सर्वजण राहणार अंबड, तालुका माढा यांना अटक करण्यात आलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिंदे करत आहेत. कुर्डुवाडी पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना आवाहन करण्यात येते की अशा प्रकारची घटना, धमकी, खंडणी किंवा बेकायदेशीर प्रकार घडल्यास तात्काळ कुर्डुवाडी पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नमस्कार, मी अंजना कृष्णा VS, SDPO करमाळा. माझी कार्यक्षेत्रामध्ये कुर्डुवाडी पोलीस ठाणे मध्ये अंबड गावमध्ये एक घटना झालेली आहे काल. फिर्यादीची घरमध्ये आरोपी महिला आणि एक इसम घेऊन आले आणि कोठे जायचा नाही असे दमदाटी केले आहे. खबरून फिर्यादी 112 ला कॉल केलेले आहे आणि पोलीस स्टेशन घेऊन आल्यानंतर आम्हाला असा सांगितले की त्यांचे नवरा काल रात्रीपासून बेपत्ते आहे. हा अनुषंगाने आम्ही शोध चालू केलेले आहे. पण रात्री संध्याकाळी 6 वाजता फिर्यादीचे नवरा पोलीस स्टेशन घेऊन आले. त्यांच्या सोबत ज्या व्यक्ती फिर्यादीच्या घर जाऊन त्यांना दमदाटी केल्या हा माणूस पण होतो. अपॉन एन्क्वायरी आम्हाला सत्यस्थिती असं आहे की फिर्यादीची नवराला फोनमध्ये एक कॉल आले होते आणि हा कॉलमध्ये एक महिला असं बोलत होते की मला तुम्ही खूप आवडतो, तुम्ही मला भेटण्यासाठी या असं बोलत होते. आणि हा स्पॉटमध्ये फिर्यादीचे नवरा आणि त्यांचा मित्र गेले होते आणि तिकडे हा महिला सोबत शरीर संबंध करण्याचा प्रयत्न असा एक व्हिडिओ पण काढलेले होते. हा घडण्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन जायचं आहे असं बोलके त्यांना एक आरोपीच्या बंद दुकानवर आले होते आणि मारहाण पण केले. बलात्काराचा गुन्हा दाखल करतील असे नसेल 2 लाख रुपये मागितले होते हा घटनेच्या अनुषंगाने आणि नसेल 2 लाख पण नाही दिले. पण त्यांनी असं बोलत होते की
को अक्युज्ड विलास कापरे त्यांच्या वीटभट्टीमध्ये 2 वर्ष काम करावे लागेल आणि फिर्यादी पण 2 वर्ष दुसऱ्या हॉटेलमध्ये काम करावे लागेल असं बोलत होते. ह्या पूर्ण घटनेच्या अनुषंगाने आम्ही कुर्डवाडी पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दाखल केलेले आहे. FIR नंबर 186/2026. हा FIR मध्ये एक्स्टोर्शन चा सेक्शन BNS 308 पण टाकलेले आहे. हे गुन्ह्यामध्ये 4 आरोपी होतो. एक दिलीप फालके, रणधीर फालके, विक्रम सरवदे आणि एक महिला आरोपी. हा 4 आरोपी आता पण अटक केलेले आहे आणि त्यांनी आता पोलीस कस्टडीमध्ये आहे. हा घटनाच्या अनुषंगाने आम्ही सगळ्यांचा आवाहन करतो की असा काही घटना असेल पण तुम्ही पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा. नसेल माझ्याकडे या आणि मला पण इन्फॉर्म करा. आम्ही कायदेशीर ज्या मदत आम्ही करू शकतो आम्ही पूर्ण तुम्हाला करतो. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.